तर हॅलो नमस्ते. आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत कढी भेंडीची रेसिपी. महाराष्ट्रीयन पद्धतीने अगदी छान सुटसुटीत अशी आपण ही रेसिपी पाहिलेली आहे. अगदी बाजरीची भाकरी असो, चपाती असो किंवा प्लेन भात असो, त्यासोबत अगदी छान अशी लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील. तर आपण इथे साहित्य पाहतोय. हे साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. तर आपण इथे पावशेर अशी कोळी लुसलुशीत अशी भेंडी घेतलेली आहे. त्यानंतर आपण इथे त्यासाठी चवीनुसार आपण इथे हिरवी मिरची, 2 चमचे बेसन पीठ, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, 2 कांडे आपण इथे कढीपत्ता, मोहरी, जिरे, 1 चमचा आपण इथे खोबरं आणि त्यानंतर 1 गड्डी लसूण, अर्धा इंच अद्रक आणि 2 चमचे आपण इथे शेंगादाणे घेतलेले आहेत. तर वाटण तर आपण इथे पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण इथे भेंडी कट करून घेऊया. भेंडी अशा प्रकारे थोडीशी मोठ्या आकारामध्ये कट करून घ्यायची. रेग्युलर आपण पातळ अशा स्लाइस करून घेतो. तर अशा प्रकारे भेंडी कट करून घेतलेली आहे. बाजूला ठेवून देऊया. अगदी झटपट अशी होणारी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे. तर आपण इथे वाटण काढून घेऊया. वाटण्यासाठी मी इथे मिरची घेतलेली आहे. त्यानंतर अद्रक अशा प्रकारे थोडंसं कट करून घ्यायचं, म्हणजे ते वाटण तयार करून घेताना एका साईडला राहत नाही, छान असं मिक्सरला फिरल्या जातं. तर वाटण तुम्ही इथे लक्षपूर्वक पाहू शकता. आपण सगळं इथे वाटण तयार केलेलं नाही, म्हणजे सगळ्या जिन्नस टाकून. त्यानंतर आपण इथे लसूण, त्यानंतर एक मी काडी इथे कढीपत्ता देखील वाटणामध्ये ॲड केलेला आहे. त्यानंतर 1 चमचा आपण घेतलेलं खोबरं. तर आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया. अगदी छान फाईन अशी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर मिक्सरला फिरून घेतल्यानंतर थोडंसं पाणी ॲड करायचं, फाईन पेस्ट तयार करून घ्यायची. तर फाईन पेस्ट तयार करून घेतल्यानंतर वाटण अशा प्रकारे दिसत आहे. त्यानंतर मी इथे शेंगादाणे घेतलेले आहेत, त्याचे सालं काढून घेतलेले आहेत. अगदीच तुम्ही विकतचे असतील तर तसेच टाकले तरीही चालतील. थोडेसे लालसर असल्यामुळे मी इथे थोडेसे भाजून सालं काढून घेतलेले आहेत. खूप जास्त फिरवायचे नाही, दाताखाली शेंगादाणा आला की छान असा लागतो. फक्त एक गरका मारून आपण वाटण साईडला ठेवून देऊया. त्यानंतर आपण इथे 1 वाटी दही घेतलेलं, थोडंसं पाणी टाकलेलं आणि बेसन पीठ त्यामध्ये टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. त्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण देखील ॲड करून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे खाली वाटण तयार करून घेतल्यामुळे अगदी पटापट आपली इथे भेंडी म्हणजे ही भाजी तयार होते. अशा प्रकारे म्हणजे गॅस चालू न करता आपण ही पूर्वतयारी करून घ्यायची आहे. तर आपण हे छान असं मिक्स करून घेऊया. तर अगदी जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा प्रकारे आम्ही बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी कढी भेंडी बनवतो आहे, त्यामुळे थोडीशी पातळ करणार आहे. तर आपण हे साईडला ठेवून देऊया. मी इथे गॅसवर कढाई ठेवलेली आहे, त्यामध्ये कढीपत्ता ॲड करून घेऊया. त्यानंतर मी इथे जिरे ॲड केलेले आहेत. तर मी इथे सुरुवातीला मोहरी ॲड करायला हवी होती, पण काही हरकत नाही. मोहरी तडतडल्यानंतरच आपण बाकीचं साहित्य टाकणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी मोहरी देखील इथे तडतडायला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर मोहरी तडतडायला लागल्यानंतर आपण इथे भेंडी ॲड करून घेणार आहोत. भेंडीची साईज तुम्ही पाहू शकता. थोडीशी मोठी ठेवली तरीही चालेल, तुमच्या आवडीनुसार छोटी किंवा मोठी साईज तुम्ही इथे करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपण इथे भेंडी टाकल्यानंतर छान अशी परतवून घ्यायची आहे. तर कोणत्याही प्रकारे तुम्ही कोणत्याही रश्श्यामध्ये, म्हणजे भेंडीची रस्सा भाजी बनवणार असाल तर भेंडी छान परतली गेली की ती अशी चिकट वगैरे भेंडीची भाजी होत नाही. तर भेंडीला देखील अगदी छान टेस्ट यावी त्यासाठी मी इथे मीठ देखील ॲड करून घेतलेलं आहे. मीठ ॲड केल्यामुळे भाजी छान पटकन अशी परतल्या जाते, म्हणजे भेंडी. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद देखील ॲड करून घ्यायची आणि छान अशी फ्राय करून घ्यायची. डाग वगैरे न पडू देता आपण ही फ्राय करून घेऊया. तर छान अशी परतलेली आहे. त्यानंतर आपण सुरुवातीला जे मिश्रण तयार करून घेतलं ते इथे ॲड करून घ्यायचं आहे. तुम्हाला शेवटी अगदी शेंगादाणे दिसलेच असतील. अशा प्रकारे अगदी मोठे असे शेंगादाणे ठेवायचे, खूप जास्त बारीक करून घ्यायचे नाही. त्यानंतर आपण याची थिकनेस ॲडजस्ट करून घेणार आहोत. तर तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ अशी भेंडीची भाजी हवी असेल त्यानुसार तुम्ही इथे कढी भेंडी तयार करून घ्यायची आहे. तर तुम्ही कशासोबत खाताय त्यानुसार तुम्ही घट्ट किंवा पातळ ठेवू शकता. तर अशा प्रकारे माझी इथे भाजीची थिकनेस आहे. तर ही शिजल्यानंतर आपल्याला इथे भेंडी शिजून देखील घ्यायची आहे. शिजल्यानंतर थोडीशी घट्ट होणार आहे आणि थंड झाल्यानंतर आणखी जास्त घट्ट होते. तर आपली इथे भाजी अगदी पाणी वगैरे ॲड करून झालेलं आहे. साईडने उकळी देखील पकडलेली आहे. अशा प्रकारे आपण इथे स्टेप बाय स्टेप पूर्ण रेसिपी पाहिलेली आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे कलर इथे मस्त असा उठून आलेला आहे. आपली कढी भेंडी अगदी छान अशी तयार होणार आहे. तर आपण इथे उकळी आल्यानंतर 4 ते 5 मिनटं छान अशी भाजी शिजवून घेऊया. तर हे भाजी शिजलेली आहे. वरती थोडंसं तेल देखील आलेलं आहे आणि मस्त आपली इथे भाजी तयार झालेली आहे.
अगदी छान असा सुवास देखील येत आहे. अगदीच तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर थोडीशी वाटणात घातली तरीही चालेल आणि भाजी अगदी शिजून तयार झाल्यानंतर घातली तरीही चालेल. अगदी छान अशी टेस्ट येते. तर आपण इथे भाजी सर्व्ह करून घेऊया. तर मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मी ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत सर्व्ह करणार आहे, त्यामुळे थोडीशी पातळ ठेवलेली आहे. तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील क्लिक करा. म्हणजे तुम्हाला अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.